Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडियाज लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। गुटखा टाकून आम्हाला भयकाचं काम केलं आहे। कोणाला 1500 द्या, कोणाला 2000 द्या, म्हणजे असं वेळेवर म्हणजे असं ठोस नाही आहे। एक असं क्षणिक आहे की जे लॉंग लाईफ चालू नाही शकत। बहीण योजना जी आहे ती आवडलीच नाही। लोकांना स्किल डेव्हलप होईल अशा पद्धतीने या सरकारने काहीतरी करायला पाहिजे। असे पैसे द्यायलाच नको। या शेतकऱ्याच्या मुद्द्यावरच हे निवडणूक लढल्या जाईल आणि शेतकरीच या सरकारला आडवं करल्याशिवाय राहणार नाही। तर उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना मातोश्री पांधन योजनेची शेतकऱ्यासाठी एवढी मोठी योजना आणली होती। ती फक्त काय झालं माहिती आहे का, सुरुवात झाली आणि त्याचं सरकार गेल्यामुळे बंद झाली। ती जर 5 वर्ष टिकली असते तर या महाराष्ट्रातल्या 80% शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता झाला असता। नमस्कार, मी धनंजय साबळे। मुंबई तकच्या विधानसभाच्या आखाड्यामध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या आहोत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या मतदारसंघामध्ये। हा मतदारसंघ जो आहे तो एससी रिझर्व आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या मतदारसंघाकडे यासाठी आहे कारण या मतदारसंघात विद्यमान आमदार जे आहेत ते 3 वेळा निवडून आलेले आहेत। ते आहेत भाजपचे हरीश पिंपळे। नेमकं या मतदारसंघामध्ये काय या मतदारसंघाची कहाणी आहे, या मतदारसंघामध्ये लोकांचं काय म्हणणं आहे, हे संपूर्ण या आखाड्यात आपण जाणून घेत असतो। आपण मूर्तिजापूर या विधानसभा क्षेत्रात आहे आणि या भागातील काही लोकांशी आपण चर्चा करणार आहोत कारण काही प्रमुख मुद्दे जे आहेत ते प्रत्येक विधानसभा वाईज असतात या ठिकाणी, पण मुंबई तकच्या या विधानसभेच्या आखाड्यात जे प्रश्न आहेत ते फार वेगळे आहेत। मला एक सांगा की 5 वर्षामध्ये 2 सरकार आलेले आहेत। एक महायुतीचं होतं आता सध्या आहे आणि एक महाविकास आघाडीचं आहे। नेमकं या दोन्ही सरकारमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करता किंवा तुम्हाला काय वाटतं या 2 सरकारांपैकी कोणाचं काम चांगलं होतं आणि एखादं काम सांगता येईल तर? शेतकरी विमुख सरकार जर म्हणता येईल तर उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना मातोश्री पांधन योजनेची शेतकऱ्यासाठी एवढी मोठी योजना आणली होती। ती फक्त काय झालं माहिती आहे का, सुरुवात झाली आणि त्याचं सरकार गेल्यामुळे बंद झाली। ती जर 5 वर्ष टिकली असते तर या महाराष्ट्रातल्या 80% शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता झाला असता, शेतरस्ता। ही त्याचं म्हणजे नावानिरोधक काम। त्यानंतर कर्जमाफी संदर्भात जो त्यांनी निर्णय घेतला होता की बुवा महात्मा फुले जे शिवाजी महाराज नंतर त्यांनी बनवली होती ती योजना शेवटपर्यंत कार्यरत झाली। पण नवीन सरकारनं काय केलं माहिती आहे का, फक्त गुटखा टाकून आम्हाला भयकाचं काम केलं आहे। कोणाला 1500 द्या, कोणाला 2000 द्या, म्हणजे असं वेळेवर म्हणजे असं ठोस नाही आहे। एक असं क्षणिक आहे की जे लॉंग लाईफ चालू नाही शकत, असं माझं व्यक्तिगत शेतकरी म्हणून मत आहे। काय मुद्दे राहतील यावेळेस या विधानसभेत? काका, तुम्ही बऱ्याच निवडणुका पाहिल्या असतील, यावेळेच्या निवडणुकीमध्ये काय प्रमुख मुद्दा राहील आणि त्या मुद्द्यावर तुमच्यासारखी सिनियर लोक किंवा बाकीचे लोक आहेत ती मतदान करतील? यावेळेस शेतकऱ्याचा सर्वात जास्त प्रश्न आहे कारण की शेतकऱ्याला कर्जमाफी केलेली नाही आहे आणि विम्याचे पैसे मिळेल नाही, अतिवृष्टी झाली तेही काही घोषित केलेले नाही आहे आणि असे अनेक प्रश्न शेतकऱ्याचे आहे की ह्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावरच हे निवडणूक लढल्या जाईल आणि शेतकरीच या सरकारला आडवं करल्याशिवाय राहणार नाही। या निवडणुकीमध्ये काही हिंदुत्वाचा मुद्दा चालेल असं वाटते तुम्हाला? काय वाटते तुम्हाला? चालू शकते, नाही चालू शकत। काय वाटतं तुम्हाला, हिंदुत्वाचा मुद्दा चालेल याच्यात? थोड्याफार प्रमाणात चालू शकते। एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे सर की या मतदारसंघामध्ये कोणाची लढत तुम्हाला या ठिकाणी दिसून येते प्राथमिक दृष्ट्या? लढतीवर नेऊ नका, आम्ही शेतकरी आहोत, आमची लढत पहा ना पहिल्यांदा। आमची लढत जी आहे ते बघा। आम्हाला म्हणजे भ्रष्टाचाराची सीमा सगळ्या कर्मचाऱ्यांनी ओलांडली आहे। लोकप्रतिनिधी त्यांना साथ आहे, त्यामुळे जेवढे भ्रष्टाचार कोणतंही काम चिरमिरी किंवा पैसे दिल्याशिवाय कुठल्याही ऑफिसमध्ये होत नाही। आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे माझी मागणी आहे की शेतकऱ्यासाठी त्यांची जी अळवणूक केल्या जाते, 353 गुन्हा दाखल केला जातो। 353 गुन्हा पण दाखल झाला का व यांनी त्याला मारहाण केली याच्यावर त्याची चौकशी झाली का? त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि आमच्या नावाचा रिपोर्ट देऊन टाकायचा आणि त्याच्या मागे जो हेतू आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळालेला आहे। 353 मुद्दा असावा। मला एक सांगा, या निवडणुकीत मुद्दे काय राहतील का? निवडणुकीबद्दल बोलू नका आमच्याशी, आमच्या प्रश्नावर याच्याबद्दल बोलायला पाहिजे तुम्ही। नुसतं निवडणूक काय लावलं आमच्या? निवडून तुम्ही निवडून जरी देत असेल तर कोणत्याही सरकार मी काय म्हणतो ऐकून घ्या, तुमचं एकच मी मुद्दा म्हणतो, बाकी माझं एंड करतो। मला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांची
अळवणूक जर पैसे खाण्यासाठी होत असेल किंवा नोकरशाह मोठे होत असतील तर आमच्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी लवादाची स्थापना व्हावी आणि त्याला दंडात्मक अधिकार असावेत. तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरा एक आणखी मुद्दा आहे, काय मुद्दे राहतील या निवडणुकीत, काय वाटतं तुम्हाला? निवडणुकीमध्ये रोजगार, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांसाठी तो अजून लागू झाला नाही आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जास्तीत जास्त शेतकरी तीव्र नाराज आहे आता सध्या, कारण की शेतमालाला भाव नाही आहे. 2014 साली सांगितलं होतं 7,000 15,000 भाव दिला पाहिजे. फडणवीस सरकारनं सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस स्टेटमेंट आहे की बा शेतमालाला किमान 7,000 भाव असायला पाहिजे. आमच्याजवळ आहे ते सगळं, पण आज 4,500 4,000 रुपये ते सत्तेवर असताना आहे परिस्थिती. खरी व्यथा शेतकऱ्यांची आहे. बाकी तर ठीक आहे, हे बाकी राजनीतीवाले जे काही एवढे मोठे मोठे पेंडाल, मोठे मोठे प्रोग्राम, 50-50 लाख 1-1 करोडचे प्रोग्राम करा, हे कशासाठी आहे? हे त्यांचं आहे ते विषय. आम्ही शेतकरी, आमची चळवळ शेतकऱ्याची आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जो सरकार शेतीला न्याय देईल, शेतकऱ्याला न्याय देईल, त्यांच्या पाठीशी आम्ही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी आहे तर सर्व आहे. ताई, मला एक सांगा, सध्याच्या घडीला लाडली बहीण योजना आलेली आहे, या योजनेचा मतदारावर किती परिणाम होणार आहे, काय वाटतं तुम्हाला? मला तर सगळ्यात आधी म्हणजे लाडली बहीण योजना जी आहे ती आवडलीच नाही. लोकांना स्किल डेव्हलप होईल अशा पद्धतीने या सरकारने काहीतरी करायला पाहिजे. असे पैसे द्यायलाच नको आणि त्या बाया ज्या आहेत, त्या स्त्रिया ज्या आहेत, त्यांचा थोडा विकास व्हायला पाहिजे. असं काहीतरी उद्योगधंदे त्यांना द्यायला पाहिजे. छोटे छोटे उद्योगधंदे प्रत्येक खेड्यांमध्ये द्यायला पाहिजे या गव्हर्नमेंटने, किंवा घरगुती जे व्यवसाय आहे त्यांच्यासाठी त्यांना अनुदान द्यायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये ज्या काही स्किल्ड आहे त्या डेव्हलप होतील असे काहीतरी कोर्सेस त्यांनी चालवायला पाहिजे. आणि ज्या वेल क्वालिफाईड बाया आहेत त्यांच्यासाठी रोजगाराची व्यवस्था करायला पाहिजे, त्यांना नोकऱ्या पण द्यायला पाहिजे. सगळ्याच क्षेत्राचे खाजगीकरण करायला नको. आणखी जो MIDC सेक्टर आहे त्या ठिकाणीसुद्धा फूड प्रोसेसिंग जे शेतकऱ्यांचा माल आहे जो ताजा असतो, त्याला ज्या दिवशी तो उत्पादित होतो त्या दिवशी फक्त त्याला चांगला मागणी असते, नंतर मग तो काय होतो दुसऱ्या दिवशी कोमेजतो. तर त्याच्या प्रोसेसिंगची काहीतरी व्यवस्था MIDCमध्ये व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा या गव्हर्नमेंटने काहीतरी करायला पाहिजे. हिंदुत्वाचा मुद्दा याच्यात प्रभावी राहील असं वाटतं तुम्हाला? या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा राहील का प्रभावी? सर, मी तर सर्व धर्मसमभाव आली आहे, त्याच्यामुळे यावर तर काही बोलत नाही. तर दुसरा एक आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की या निवडणुकीमध्ये राम मंदिर बांधलं गेलं किंवा राम मंदिराचा इश्यू पूर्ण झाला, यावर काही मतदान होईल की त्यावर काही प्रभाव पडेल असं वाटतं तुम्हाला? राम मंदिराचा मुद्दा तर राहणारच आहे. आपण पाहतोय की बाबा केंद्रातलं सरकार असो किंवा घटक राज्यातलं सरकार असो, त्या दोघांनी आपला अजेंडा जो आहे तो हिंदुत्वच ठरवलेला आहे. हिंदुत्वाची संकल्पना आली कुठून आणली तर ती मांडलेली आहे सावरकरांनी. सावरकर म्हणतात आ सिंधू भारतभूमी, म्हणजे हिमालयापासून जोपर्यंत समुद्र लागत नाही तोपर्यंतची जी भूमी आहे ती भारतभूमी आहे आणि या देशावरती राहणारे लोकच हिंदू आहेत. बाहेर ज्याची पुण्यभूमी म्हणजे ज्याचे आई वडील आणि त्याचे पूर्वज ज्या भूमीवरती राहिलेले आहेत त्याची भूमी ही भारतभूमी आहे. ज्याचे पूर्वज आणि आई वडील हे भारतात सोडून दुसऱ्या ठिकाणचे आहेत त्याची ही हिंदुत्वाची संकल्पना याच्यामध्ये त्यांना नाही आहे. त्यांचं असं मत आहे की बाबांची पवित्र स्थळं जी धार्मिक स्थळं आहेत जी भारतामधली जर असतील तर ते हिंदू, जर त्यांची धार्मिक स्थळं जर भारताच्या बाहेरची जर असतील तर ते हिंदू नाही आहेत. मग पण मी तेच म्हणतो की आपण मुद्दा वेगळीकडे घेऊन चाललो. हा प्रभावी राहील का निवडणुकीत? प्रभावी राहीलच असं मला वाटतंय, पण माझं जर वैयक्तिक जर मत जर घेतलं तर तो प्रभाव राहिला नसला पाहिजे. कारण का भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष संकल्पना स्वीकारलेली आहे. भारताचं संविधान म्हणतंय की धर्मनिरपेक्ष, मग तुम्ही हिंदुत्व आणलं कोणी? ही संकल्पना खूप महत्वाची आहे. इथं मग भारत हा काय फक्त हिंदूंचाच आहे का, मुस्लिमांचा नाही आहे, पारस्यांचा नाही, बाकीचे बाहेरचे जे लोक? प्रभावी राहील असं तुमचं मन राहील. काका, मला एक सांगा की यामध्ये आता लढत कशी राहील? आता शेवटचे दिवस आलेले आहेत. विधानसभा आता काहीच दिवसात घोषित होतील विधानसभा निवडणुका. काय वाटतं तुम्हाला, कोणाकोणाची लढत राहील मूर्तिजापूरमध्ये? मूर्तिजापूरमध्ये मुख्यतः भाजप, नंतर राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष अशा प्रकारच्या चौरंगी
लढत राहणार आहे. काय वाटतं तुम्हाला नेमकं महाविकास आघाडी किंवा महायुती या 5 वर्षात ह्या दोन्ही सरकार या ठिकाणी आले आहेत, या सरकारापैकी सरच कोणची सरकार राहिली? काय कामं सांगता येतील तुम्हाला? दोन्ही सरकारचं मूल्यमापन जर केलं तर महाविकास आघाडी जे 2.5 वर्ष त्यांनी काम केलं ते काम त्यानंतरच्या महायुतीच्या काळात पेक्षा चांगलं होतं असं वाटते. कारण की कोरोना काळ त्यांनी चांगला सांभाळला. त्यानंतर जे पक्षफुटी झाली ते लोकांना पटलेलं नाही आहे. हा पक्ष फोड तो पक्ष फोड हे लोकांना अजिबात जनतेला आवडलेलं नाही आहे. म्हणजे उमेदवार आम्ही निवडून देतो मतदार, तुम्ही नंतर तर आमच्या मताचं तुम्ही मूल्यमापन करत नाही, आम्हाला धोका देता. तुम्ही रातोरात पक्ष बदलून टाकता स्वार्था करता. हे जनतेला मुळीच पटलेलं नाही आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार जे होतं ते या महायुतीपेक्षा चांगलं होतं असं वाटायला लागलं. नेमकं या मतदारसंघामध्ये प्राथमिक दृष्ट्या कोणाकोणाची नावं समोर येत आहेत, कोणत्या पक्षाकडनं कोण लढतो आणि कशी टक्कर होईल? राजनीतिक मुद्दा हा वेगळा मुद्दा झालेला आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याची पिळवणूक. सर, शेतकऱ्याचा विषय झालेला आहे. बोलायचं असेल बोला, हरकत नाही. पण मी जो प्रश्न विचारतो तो प्रश्न जर तुम्हाला त्याच्यावर सविस्तर बोलता येईल तर सांगाल ना? नाही, महत्त्वाचा काय शेतकऱ्याचा मुद्दा आहे. शेतकऱ्याची जी पिळवणूक होऊन राहिली त्याच्यामुळे त्रस्त झालेला शेतकरी हा पक्ष न पाहता, हिंदुत्व न पाहता जो शेतकऱ्यासाठी चांगलं काम करेल, शेतकऱ्याच्या हिताचं काम करेल त्याला जनता मतदान करेल असं मला वाटते. एकंदरीत ज्या संपूर्ण मतदारसंघामधले ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण घेतोच. आणखी आपल्यासोबत काही आहेत. सर, एक मला सांगात की या ठिकाणी कोणाकोणाची लढत राहील, हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी राहील, महायुती आणि महाविकास आघाडीत कशी टक्कर राहील, काय सांगता येईल? या मतदारसंघात कसं आहे की आतापर्यंतचे जे 3 टर्म आहेत आधीचे, त्या तिन्ही टर्ममध्ये भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे 3 वेळा. आणि या मतदारसंघात जे चालते ते सगळ्यात महत्त्वाचं चालते जातीय समीकरण. जातीवाद प्रचंड मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहे. विकासाकडे काही कोणाचं लक्ष राहत नाही, काही नाही. फक्त जात फॅक्टर याच्यामध्ये प्रभावी ठरतो या निवडणुकीत. आणि आता यावेळीसुद्धा तसंच होण्याची शक्यता आहे. लढत होईल ती महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित या 3 पक्षांमध्ये लढत होईल. आणि जर आलं तर ती परिवर्तन आघाडी जी आता होऊन राहिली तयार, नवीन तिसरी आघाडी, तिसरी परिवर्तन आघाडी म्हणतात ते. त्याला काय म्हणतात, त्याला काय नाव दिलं, शक्ती. तर ती जर उमेदवार देईल एखादा उमेदवार त्यांनी जर दिला तर मग तो उमेदवार याच्यापैकी कोणाचे मतं कमी करते, कोणाचे वाढवते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं झालं की आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे जे खासदार निवडून आले त्यांना कोण, अनुप धोत्रे त्यांना मिळाले 64,000 मतं या विधानसभा मतदारसंघात. 59,000 मतं मिळाले डॉक्टर अभय पाटील काँग्रेसचे. आणि वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर होते, त्यांना मिळाले 52,000. आता ह्या 52, 59 आणि 64 याच्यामधलं प्लस मायनस कोण करते त्याच्यावर अवलंबून राहील आता या निवडणुकीचा निकाल. काय वाटतं, लाडली बहीण योजना जी आहे ती सफल राहील या निवडणुकीत? नाही, लाडली बहीण हे आता केवळ निवडणुकीसाठी महिलांना खुश करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आधीच गॅस सिलेंडर जे होतं ते रिफिल 300 रुपयात मिळत होतं आणि 300 रुपयात मिळणारं 1200 रुपये, तशाही महिला नाराज आहेत. आणि जर महिलांसाठी जर काही करायचं असेल तर ते सिलेंडरचे भाव कमी करा. जे काही रोजगार देत आहेत, आता मुलांसाठी रोजगार देतात 18 ते 35, मग आताच कशाला निवडणुकीच्या तोंडावरती किंवा शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत देता? हा मूर्तिजापूर तालुका देखील वगळला. जर अतिवृष्टी होत असेल, 65 मिलीमीटर जर पाऊस जर झाला तर आपण त्याला अतिवृष्टी म्हणतो. मग 65 मिलीमीटर मोजमाप करण्यासाठी कोणत्या गावात यंत्रणा लावली आणि ज्या गावात लावली त्याचं कुठं मोजमाप आहे? आणि जर ती योजना जर देत असेल तर शेतकऱ्यांना म्हणते तुम्हीच तुमचं नुकसान करा आणि 72 तासात ते त्यांच्याकडे नोंदणी करा. असं कोणीही शेतकऱ्याला शक्य नाही सर. आणि मग ते जर द्यायचंच असेल तर 1 रुपया भरून ही योजना सुरू केली. ही योजना केवळ शेतकऱ्यांना फसवण्यासाठी आहे, कोणत्या तरी कंपनीचे खिसे भरण्यासाठी आहे, असं शेतकऱ्यांचा स्पष्ट आरोप आहे. तर संपूर्ण या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा एकच वाटला या ठिकाणी, म्हणजे जवळपास जितकेही मूर्तिजापूर संघातले हे प्रतिनिधी होते, नागरिक होते, मतदार होते, त्या मतदाराकडून सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी हाच वाटला. आणि शेतकऱ्यांचं सरकार यावं असंच या शेतकऱ्याच्या संपूर्ण या मतदारसंघातल्या लोकांचं म्हणणं आहे. पण एकंदरीतच या संपूर्ण विधानसभेमध्ये आत्ता या घडीला भाजपमध्ये कोण उमेदवार आहे किंवा उभा राहतो, वंचित कोण उमेदवार देते,
कोणाला देते आणि दुसरी गोष्ट शिवसेना किंवा राष्ट्रवादी या ठिकाणी कोण उमेदवार देतो याकडे संपूर्ण लक्ष आहे। पण हा एक विधानसभेचा आखाडा जो आहे त्या आखाड्यात 3 महत्त्वाच्या पक्षांनी जे आपले पैलवान उतरवायचे आहेत ते नेमके कोण आहेत याचं चित्र स्पष्ट जरी नसलं तरी मतदान कोण्या विषयावर होईल, आखाड्याची लाल माती कोण आपल्या छातीला ठोकेल हेच या ठिकाणी मतदारांनी सांगून दिलेलं आहे की आमचा जो विकास करेल किंवा आमच्या प्रश्नांकडे जो लक्ष देईल त्यालाच आम्ही मतदान करू। धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला, मूर्तिजापूर।